नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश एंटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहे गावी, राखण देण्यासाठी गावी आलो आहे। दरवर्षी आम्ही राखण द्यायला येतो। आता छत्री घेतले, पाऊस येतोय पण पाऊस इकडे खूप कमी आहे। तर आता बघूया गावी। आता चाललो आहे मी चिकन आणायला गोरेवाडीमध्ये। तर माझा मित्र आहे, वर्गमित्र सोन्या, आमचा जीवलग मित्र आहे। तो पण गावी आला आहे, बाजूच्या गोरेवाडीत राहतो तो। तर तो मला आता आणायला येतोय। तर आता गोरेवाडी जातो, चिकन आणून घेऊन येतो। बाकी गावठी कोंबडी पण आहेत, पण जर कमी पडेल म्हणून ते घेतोय। आणि आता गावाला मस्त की काय वातावरण आहे, सर्व शेतीची आता तयारी चालू झालेली आहे। इकडे लावणी लावायला सुरुवात आता हळूहळू होते। आणि आमची शाळा दाखवतो तुम्हाला, जिथे आम्ही 1ली ते 4थी पर्यंत मी शिकलो, कारण सोन्या येईपर्यंत थोडा टाईम आहे। तर मी थोडा दाखवतो तुम्हाला। मी अंगणवाडीमध्ये आमची जे 1ली ते 4थी पर्यंत आमचं शिक्षण झालं ते दाखवतो। आणि मागचा परिसर बघा तुम्ही, मस्त वातावरण झालेलं आहे। चला आपण शाळेमध्ये जाऊया आता। तर हे बघा, ही आमची शाळा आहे, हा गेट आहे, एक कलमाचं झाड पण आहे इथं। ही आमची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा मुसरी गवलवाडी। पण आता ही आमची जुनी अंगणवाडी होती, ती आता तोडून झाली। आता ही नवीन आता आपली अंगणवाडी आहे बघा, मस्त आता बनवलेली आहे। हिला पण भरपूर वर्ष झाले। ही आमची अंगणवाडी, आज संडे असल्यामुळे सुट्टी आहे। आणि 1ली ते 4थी पर्यंत आमच्या ह्या शाळेमध्ये शिक्षण झालं आहे, जिल्हा परिषद शाळा मुसरी गवलवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। बंद असल्यामुळे आतलं काय दाखवता येणार नाही, पण आम्ही पण पहिले हे सुविचार पंचांग वगैरे वाचायचो, या जुन्या आठवणी आहेत। आणि पेंटिंग पण खूप वर्षापासून आहे। इकडे सुविचार आहेत, ह्या समोर बघा, हे खेळण्यासाठी ग्राउंड आहे, इथे कलमाचं झाड आहे। ही आमची शाळा आहे। ही अंगणवाडी जुनी झाल्यामुळे बंद, आता ते हे केलंय। इथून आमचं शिक्षण झालंय सर्व। आता शाळा बघितली असेल ना, आता मी हळूहळू पुढे चालत चाललोय रोडवरती। सोन्या येतो तिकडून, कुठे भेटते बघूया आता। मागे रोड बघा, आमच्या वाडीतून पूर्ण रोड गेलेला आहे। आणि हा मागचा परिसर। काय रे, कुठं तोस? पोरं आजकाल सायकलनेच फिरत आहेत। आमच्या जण एकच सायकल होती, सुजाकडे होती। तर नंबर लागायचे आमचे, की मी आता 1 राऊंड मारतोय, तू 1 राऊंड मारतोय वगैरे। आता काय सगळ्यांकडे गाड्यात आता आजकाल। तर आपला सोन्या आलेला आहे हळूहळू, सोन्याची गाडी आलेली आहे आणि सोन्या मला न्यायला आलाय त्याच्याकडून। हा 4-5 दिवस झाले इकडेच आहे, गावीच येऊन टाकतो इकडे। गाडी घेतला ना बाहेर नवीन आपल्या, त्याचा फायदा आम्ही आता घेतो इकडे। तर मित्रांनो, आम्ही चाललोय सोन्या आणि मी गाडीवरून। या साईडला बघा, मस्त वातावरण आहे। इथं आपण चिकन घ्यायला आलो, आता चिकन घेऊया। तुम्हाला देतो 350 ला। हे बघा चिकन, अच्छा दिली 300 गावठी ला कोंबड्या पण आहे त्यांच्याकडं। आणि चिकन किती देऊ? 15 किलो, 2.5 किलो चिकन। ओके, डन ना? अच्छा दिली, चला। नाही वाढणार 1 किलो कापली
मित्रांनो बघा आता आपण चिकन वगैरे सर्व घेऊन आले, कोंबडी पण एक घेऊन आले जिवंत. तर बघूया आता पुढे, तुम्ही व्हिडिओ बघा. अजून काय काय पुढे व्हिडिओतून तुम्हाला थोडासा प्रयत्न करणार दाखवण्याचा. तर बघा पुढे अजून व्हिडिओ येणार अजून पुढे. तर मित्रांनो आता जोरास पाऊस आलेला आहे आणि आता आपण बैल नांगरतोय. बैल घेऊन आता आणायला चाललो आहे. घरी आल्यानंतर आता आमच्या इकडे वाड्यात बैल येत आहेत. गावठी बैल बघा, एक आमच्या तर सध्या गावठी बैल आहेत. आहे काय हे तर आता मी बैल आणले तिकडे, गावठी बैल आहेत. तेवढं पाणी लागलेलं आहे, पाऊस पडला त्याचा. आणि आमची ना ऑलरेडी दाढ काढलेली आहे त्या साईडला आहे बघा. इकडे ना दाढ काढलेली आहे, तर ते काढलेले आहे म्हणून त्याच्यानंतर आम्ही आता इकडे जेवढं पाणी लागते त्याप्रमाणे आम्ही आता काढणार आहे. आता एवढीच म्हणजे आम्ही आता चिखल करणार आणि लावणार आहे, कारण पाऊस आला तर ठीक आहे, कारण आमच्याकडे झाड ऑलरेडी काढलेली आहे. तर मित्रांनो हे ऑलरेडी आमच्याकडे बघा हे सर्व मूठ बांधून ठेवलेले आहेत आणि ही दाढ काढलेली आहे. तर भरपूर दिवस झाला पाऊस पडत नव्हता, त्यामुळे ही एक लावणी लावायची राहिलेली. तर आज पाऊस पडला अचानक, तर बोला पाणी आहे तर लावून घेऊया फटाकन. बाकी अजून आमच्या राखण्याची पण तयारी आहे. तर तुमचा एक तो व्हिडिओ पुढे तुम्ही नवीन व्हिडिओ येईलच त्याचा. तर आता हा लावणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला नक्की आवडेल. पारंपरिक म्हणजे आपले आता बरेचसे लोक ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करत आहेत, पण ही नांगरणी जे नांगराची आहे त्याच्यामुळे चिखल वगैरे चांगली होते. इकडे आमचा भाऊ आहे, तो आता पाणी लावायचं काम करतो सगळीकडे. बघा सगळीकडे पाणी भिजवायचा आता प्रयत्न करतोय. तर बघा आता मी लावणी कशी लावतोय, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मित्र हे बघा आता हे असे मूठ घ्यायचे. हे लहानपणी आम्ही भरपूर काय अशा गोष्टी करायचो. आता हे मोठेपणे म्हणून करायला लागतं, पण शेतीचा विषय हा. तर हे असं आम्ही मूठ घ्यायला येतो. आमची बाऊल आहे आणि याच्यामध्ये असे धुवायचे. आता चिखल झाली की मग आता ही लावणी लावायची सुरुवात होईल आता आमची. त्याला आपण बघूया नंतर लावणी बिवणी कशी लावायची. तर मित्रांनो, नांगरावर हात ठेवून बैल हाकवण्याची मजा ही वेगळीच आहे. ही मजा गावी आल्यानंतर, कोकणात आल्यावर समजते. हा क्षण मी तर खूप एन्जॉय केला, कारण मी पहिल्यांदाच नांगर हातामध्ये धरला आणि खूप मजा आली मला. तर आता या चिखल वगैरे झालेले, आता आपण लावणी लावायला लावतो. बघा असे 4 काड्या घ्यायच्या. मी पण भरपूर वर्षांनी लावते, मला पण जमते का बघूया कसं व्हायचं पटापट. मला वाटतं खूप वर्षानंतर मी हे लावतोय.